हळदी वाटारचे बल्ब असे लांब राहतात आणि मी 2 याच्यामध्ये लावले होते. आणि आता बघा याच्यामध्ये बीपासून तयार झालं असंख्य रोप याच्यात निघालेले आहे. त्याच्यामुळं मी आता एक हळदीचं रोप आहे ना दुसऱ्या एखाद्या टोपल्यामध्ये लावायचं होतं, पण आता माझ्याकडे टोपलं नाही तर मी बकेटमध्ये लावते. बघा लावायची पद्धत दोन्ही याची सारखीच आहे, हळदी आणि ट्रॉपिकलची. खाली याच्यामध्ये मूठभर मी वर्मी कंपोस्ट टाकलेलं आहे, त्याच्यात थोडंसं बोन मील टाकलेलं आहे आणि थोडंसं हळद टाकते चिमूटभर. कधी कधी हे नसते माझ्याकडे तर मी टाकतसुद्धा नाही, जे आहे तेच टाकत असते. आणि हे सर्व मिश्रण झाल्यावर आता मी आहे ना हे बघा आपल्या कॅरीमधली माती आणून टाकते याच्यामध्ये. कारण तुम्ही याला क्ले सॉईल जर दिली आणि चिकचिकीत म्हणजे तलावात राहते तशी जर माती दिली तर ते चांगलं राहते वॉटर लिलीला. पण नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा शेतातली माती टाकू शकता. अशा पद्धतीने मी माझ्या कॅरीमध्ये झाडं लावलेली त्याच्यातली माती टाकते. जवळपास 4 इंचाची अशी एक हे लावते, 4 इंच माती याच्यामध्ये टाकून देते. आणि याच्यामध्ये आता आपण वर हळदी कशी लावायची ते सुद्धा बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हालासुद्धा हे कामात येईल, तुम्हाला जर वॉटर लिली लावायची आवड असेल तर. आणि आता बघा हे एवढी 4 इंचाची लेयर आपण लावू शकतो. बघा याच्यात सुकलेले पानं आहे, कारण हे कॅरीमधली माती मी घेतलेली आहे. आणि ही माती तुम्ही भिजत ठेवू शकता, पण मी भिजत नाही ठेवली आहे. बघा हे हळदीच्या आहे ना असे लांब लांब बल्ब तयार होतात. याचे मी 2 केले होते अर्धा तोडून. आणि आता इथे बघा लावताना आहे ना हा भाग जो राहते ना हे टोपल्याचे किंवा बकेटच्या या साईडनं लावल्यामुळे याची ग्रोथ कमी होईल, तर ते फुलं लवकर येतील. अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. आणि बघा आता मी ह्या लावून घेते आणि याच्यावर थोडीशी रेतीची लेयर टाकते. रेती टाकल्यामुळे काय होते की पाणी आपलं स्वच्छ राहते, पाणी असं घाण होत नाही, कारण ते संपर्कात येत नाही. डायरेक्ट आपण जेव्हा पाणी देतो किंवा शेवाळसुद्धा होण्याचं प्रमाण कमी होऊ शकते रेतीची जर आपण चांगली लेयर याच्यामध्ये टाकली तर. आणि पाणीसुद्धा स्वच्छ राहते. आणि बघा अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी लावून घेतलेली आहे. आणि याच्यावर टाकते आता एक रेती. बघा अशी पूर्ण कशी लावली मी तुम्हाला दाखवली. तरी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. बघा अशा पद्धतीने आता पाणी देताना आपण एखादा मग किंवा एखादं पिशवी अशी याच्यावर प्लास्टिकची ठेवून तुम्ही पाणी देऊ शकता, म्हणजे हे उकसणार नाही माती जी असते ती. आणि अशा पद्धतीने आपली हळदी वॉटर लिली तुम्ही लावू शकता. आणि माझ्याकडे बघा आता एका प्लांटचे मी 2 केलेलेच होते. आणि आता एक ह्या मोठ्या कलरची बकेट होते ना याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे, कारण टोपलेही कमी पडत आहे. आता भरपूर टोपले लावणे झाले आहे माझे. आणि पाणी देताना तुम्ही अशा पद्धतीने पाणी देऊ शकता, म्हणजे स्वच्छ पाणी राहील, घाण राहणार नाही. धन्यवाद.